आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, हे ठरवणार आहेत। इच्छुकांची संख्या तर प्रचंड आहे। महापौर पद आपल्याला मिळावं असं अगदी पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेविकांनाही वाटतंय, मात्र अनुभवी नगरसेविकेला संधी मिळेल हे यासाठी सांगायचं कारण मुक्ता टिळक यांना मागील वेळी संधी देताना महापौर पदाला भाजपने तोच निकष लावलेला होता की ज्या नगरसेविकांनी पक्षाचा सत्ताकाळ नसताना पडता काळ असताना देखील पक्षाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा महिलांना, अशा व्यक्तीला संधी द्यायला हवी, म्हणून मुक्ता टिळकांना संधी मिळाली होती। त्यामुळे आता पुन्हा जर महिलेला संधी द्यायची वेळ आली तर या नगरसेविका, मी ज्यांची नावं घेतो आहे त्या नगरसेविकांना प्राधान्य अर्थातच राहणार आहे। निश्चित। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आपण नाशिकमध्ये जाऊयात। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकचं महापौर पद सुद्धा खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालेलं आहे, तशी सोडत निघालेली आहे। नाशिकमध्ये काय चित्र आहे, साधारण कुणाची वर्णी लागू शकते, कोणती नावं चर्चेत आहेत? नाशिकमध्ये सर्वात प्रबळ दावेदार म्हणून हिमगौरी आडके यांचं नाव समोर येत आहे। त्याआधी त्यांनी नाशिकच्या महापालिकेचं स्थायी समिती सभापती पद देखील भूषवलेलं आहे। त्यांचे बंधू सध्या चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर आहेत आणि आहेर घराणं हे सुरुवातीपासूनच भाजपशी एकनिष्ठ राहिलेलं घराणं आहे। त्याचबरोबर आगामी कुंभमेळा आहे, त्यामुळे एक सुसंस्कृत अभ्यासू चेहरा देण्यासाठी भाजपचा कल आहे। त्या दृष्टीने हिमगौरी आडके यांचं नाव सर्वाधिक पुढे येत आहे। त्याचबरोबर दीपाली गीते ह्या जरी इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गामधून जरी निवडून आलेल्या असल्या तरी गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय राहिलेले, त्याचबरोबर ते स्थायी समिती सभापती देखील राहिलेले, त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चर्चा आहे। त्याचबरोबर स्वाती भामरे प्रभाग क्रमांक 7 मधून ह्या भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत। दीपाली कुलकर्णी ह्या प्रभाग क्रमांक 30 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत, त्यामुळे ही नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। परंतु स्थानिक आमदार कोणाचं नाव पुढे करतात, काय लॉबिंग केलं जातं यावरच नाशिक महानगरपालिकेचा महापौर ठरणार आहे। भाजप ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करणार का, ऐनवेळी एखादा नौखा उमेदवार पुढे देणार का, हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कारण आगामी कालावधी हा कुंभमेळ्याचा कालावधी आहे आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेचं, नाशिक शहराचं आणि पर्यायानं भाजपचं ब्रँडिंग हे देशभर नव्हे तर जगभर करण्याची संधी भाजपला मिळालेली आहे। त्यामुळे तेवढाच तोला मोलाचा महापौर हा नाशिक महानगरपालिकेमध्ये देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानुसार रणनीती आखली जाते। आता अर्थातच आताच थोड्या वेळापूर्वी आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे, आता लॉबिंगला देखील सुरुवात होणार आहे। परंतु मंत्री गिरीश महाजन काय निर्णय घेतात आणि सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असतील, कारण कुंभमेळा तोंडावर आहे। त्यामुळेच गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतील तेच नाव अंतिम होऊ शकतं। बरोबर आहे। लॉबिंग कशा पद्धतीने केलं जात आहे त्यानुसार देखील अनेक गोष्टी ठरणार आहेत। मुकुल, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साधारण महापौर पद देत असताना काय निकष वापरले जाणार आहेत? आपण हाच प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना थोड्याच वेळापूर्वी विचारलेला होता की निकष कुठले असणार आहे। त्यांचं म्हणणं होतं की एक चांगला उमेदवार, चांगला चेहरा आम्हाला द्यायचा आहे, अभ्यासू चेहरा आम्हाला द्यायचा आहे आणि येणारी आव्हानं पेलणारा चेहरा आम्हाला द्यायचा आहे, कारण कुंभमेळ्याची कामं नाशिक शहरामध्ये करून घ्यायची आहेत। त्याचबरोबर जो भाजपचा निष्ठावंत असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये आपण बघितलं आयाराममुळे नाशिकची भाजपा बऱ्याच प्रमाणामध्ये डॅमेज झालेली होती, कशीबशी ती सावरताना नाकीनऊ भाजपच्या पक्ष नेतृत्वाला आलेलं होतं। त्यामुळे 72च्या आसपास जागा भाजपला मिळाल्या। खरं तर त्यांनी 100+ नारा दिलेला होता। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो आर्थिक सक्षम असेल, त्याचबरोबर त्याला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असेल असाच व्यक्ती हा नाशिकचा महापौर म्हणून समोर येईल। त्याचबरोबर आमदारांना कोण सोयीचा असतो, आमदारांच्या मर्जीतला उमेदवार देणं आणि वरच्यांशी चांगला तो संवाद राखू शकेल असाच उमेदवार नाशिकमधून महापौर पदासाठी येऊ शकतो। या सगळ्यामध्ये गिरीश महाजनांची भूमिका काय असेल आणि ती किती महत्त्वाची ठरेल? सर्वाधिकार हे मंत्री गिरीश महाजन यांनाच देण्यात आलेले आहेत, कारण नाशिकची संपूर्ण निवडणूक म्हणजे मागील निवडणूक देखील त्यांनीच हाताळलेली होती। ते आधी नाशिकचे पालकमंत्री राहिलेले आहेत। आता पुन्हा एकदा कुंभमेळा नाशिकमध्ये येतोय, त्यामुळे कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर दुसऱ्यांदा देण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांच्याच मर्जीतला व्यक्ती हा नाशिकचा महापौर असू शकतो। आपल्याला माहिती आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा 2 ठिकाणी कुंभमेळा भरतो, मात्र त्र्यंबकेश्वरचं नगर परिषद हे नगराध्यक्ष पद हे भाजपच्या हातून गेलेलं आहे। तिथे शिवसेनेचा
नगराध्यक्ष झालेला आहे. त्यामुळे आता ताकही फुंकून प्यायची अशी खबरदारी भाजपनं घेतलेली होती. त्यामुळे गिरीश महाजन गेल्या 8 ते 10 दिवसापासून निवडणुकीच्या आधीपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. आताही ते नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. कालही त्यांनी भाजप कार्यालयामध्ये जाऊन काही नगरसेवकाशी चर्चा घेतलेली आहे. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा आढावा देखील घेत आहेत आणि जी नावं घ्यायची आहेत ती नावांचं सॉर्टिंग देखील आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हे स्पष्ट होणार आहे. मुकुल, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.